दशावतार हजारो आख्यायिकांपैकी एक असलेली आख्यायिका. ज्यांनी कोणी ही संकल्पना मांडली त्या लेखक आणि कवी लोकांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. त्यांची बुद्धिमत्ता अतिशय प्रगल्भ असावी, पण म्हणून ह्या संकल्पना सत्य समजून स्वीकारण्याची कोणतीच आवश्यकता नाही. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दशावतारामधील 10 अवतार कोणकोणते हे जाणून घेणार आहोत. दशावतारातील पहिला अवतार आहे मत्स्य अवतार. ज्यावेळेस पृथ्वीवर महाप्रलय आला त्यावेळेस म्हणून प्रत्येक सजीवाची एक एक जोडी जहाजात ठेवून ते जहाज सुखरूपपणे नेलं होतं. नोआज आर्क ही संकल्पना युरोपात 2000 वर्षांपासून प्रसिद्ध आहे. त्यावर तिकडे अनेक चित्रपट सुद्धा पाहिले असतील. भारतात सुद्धा ही संकल्पना बरीच प्रसिद्ध आहे. दशावतारातील प्रामुख्याने मत्स्य अवतार ही संकल्पना भारताला 7000 वर्षांपासून माहिती आहे. यातला दुसरा अवतार आहे म्हणजे कूर्म अवतार, म्हणजेच कासव. देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथनावेळीस ज्यावेळी युद्ध होत होतं त्यावेळी मंदार पर्वत स्थिर होत नव्हता. त्यावेळी या पर्वताला स्थिर करण्यासाठी श्रीकृष्णाने कूर्म अवतार धारण केला होता. त्यानंतर मंदार पर्वत स्थिर झाला आणि त्यामधून 14 रत्नांची निर्मिती झाली. दशावतारातील तिसरा अवतार आहे वराह अवतार. ज्यावेळी हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी तिच्या जागेवरून हलवली होती त्यावेळी पृथ्वीला वाचवण्यासाठी वराहाने 2 सुळ्यांवर पृथ्वी तोडून आपल्या जागेवर आणली होती. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की पृथ्वी काय फुटबॉल आहे का की तिला 2 सुळ्यांवर उचलून न्यायला? तर थोडं लॉजिकली याचं उत्तर सांगतो. पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःसोबत फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. याचा शोध कोणी लावला? तर 400 वर्षापूर्वी कोपर्निकस हा शास्त्रज्ञ युरोपीय देशांमध्ये होऊन गेला. त्याने आपल्या हेलिओसेंट्रिक थेअरीमध्ये ही संकल्पना मांडली आहे. त्याने जगाला सांगितलं आणि जगाने ही संकल्पना मांडली. पण वराहाच्या आख्यायिकामध्ये जे सुळ्यांवर पृथ्वी दाखवली आहे ती गोल आहे. म्हणजे आपण भारतीय लोकांना हे माहित होतं की पृथ्वी गोल आहे आणि तब्बल तेही 7000 वर्षांपूर्वी. कोपर्निकसचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून आपण भारतीय लोक पृथ्वीला भूगोल म्हणतो, जगत म्हणतो. जगत म्हणजे जे गतिशील आहे, जे फिरते ते जगत. या आख्यायिका असतीलही पण यामागील अर्थ किती वैज्ञानिक आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. दशावतारातील चौथा अवतार आहे नरसिंह अवतार. यामध्ये अर्ध शरीर प्राण्याचं आणि अर्ध शरीर माणसाचं दाखवण्यात आलं आहे. कधीतरी लहानपणी भक्त प्रल्हादाची गोष्ट तुम्ही ऐकली असेलच, त्याच गोष्टीतला हा नरसिंह अवतार. दशावतारातील 5वा अवतार आहे वामन अवतार. ज्यावेळी पृथ्वीवर बळीराजाचं वर्चस्व वाढलं होतं त्यावेळी ते कमी करण्यासाठी श्रीकृष्णाने वामनाचा अवतार घेतला होता. आजकाल वामन अवतार तुम्हाला जागोजागी आणि ठिकठिकाणी पाहायला भेटतील, कारण प्रत्येक जण हा अस्तित्वासाठी आणि वर्चस्वासाठीच लढत आहे. दशावतारातील 6वा अवतार आहे परशुराम अवतार. अशी आख्यायिका आहे की परशुरामाने तब्बल 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय मुक्त केली होती. परशुरामाच्या वडिलांचं नाव होतं जमदग्नी. त्याचं हत्यार होतं परशु म्हणजे कुऱ्हाड, जे दगडापासून बनवली होती. दशावताराला 7वा अवतार आहे भगवान श्रीराम, ज्याबद्दल आपण सर्वजण जाणतो. यातला 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण सुदर्शनधारी. आता राहिला 9वा आणि 10वा अवतार. तर दशावतारातला 9वा अवतार आहे भगवान बुद्ध आणि 10वा अवतार आहे कल्की. अशी आख्यायिका आहे की ज्यावेळेस कल्की या पृथ्वी तलावर अवतरेल त्यावेळेस पृथ्वीवरील सर्व वाईट आणि दुष्ट शक्तींचा नाश होईल आणि एका नवीन युगास प्रारंभ होईल. चला तर मग दशावताराची संकल्पना थोडीफार आपल्याला स्पष्ट झाली. दशावताराचा आणि मानवी उत्क्रांतीचा संबंध काय आहे, जो सिद्धांत 1859 साली डार्विनने मांडला होता की मानवाची आणि प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली, याचा कशा प्रकारे आपल्याला संबंध दिसून येतो हे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.